हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा समाजाची कुणबी नोंद असल्याने याचा लाभ मराठा समाजाला होणार आहे, तर दुसरीकडे आता बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती असा उल्लेख हैदराबाद गॅझेटमध्ये असताना मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य होत असतील तर बंजारा समाजाचा सुद्धा मागण्या पूर्ण कराव्या लागणार आहे का आणि काय आहे बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाचा हा प्रश्न पाहूयात। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी। हैदराबाद गॅझेट प्रमाणे आरक्षणाची मागणी। बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती असा उल्लेख। मनोज जरांगेंच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेटमधील पुराव्यांचा फायदा मराठा समाजाला करून देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली। ही मागणी सरकारने सकारात्मकतेने घेतली आणि लाभही द्यायला सुरुवात केली। हैदराबादच्या तत्कालीन सरकारने जाहीर केलेल्या गॅझेटमध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी म्हणून मान्यता देण्यात आली होती। बंजारा समाजाच्या सामाजिक आर्थिक स्थितीला विचारात घेता त्यांना अनुसूचित जमातीतील आरक्षणाचा लाभ मिळावा अशी तरतूद करण्यात आली। जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य होत आहेत तर मग बंजारा समाजाच्या मागण्या देखील पूर्ण व्हाव्यात अशी मागणी केली जाते। शासनाला मला विनंती करायची आहे की जर तुम्ही मराठा बांधवांना न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करत असाल तर बंजारा समाज हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळजवळ 1.5 ते 2 कोटी मतदान असलेला बंजारा समाज आहे आणि या बंजारा समाजाला आता इथं विजयंतीमध्ये ठेवलेलं आहे। तर तुम्ही आमचा सुद्धा तसा हैदराबाद गॅझेट लागू करावा आम्हाला सुद्धा आणि त्याप्रमाणे आम्हाला एसटीचं आरक्षण मिळावं याच्यासाठी तुम्ही केंद्राकडे प्रस्ताव करावा अशी आम्हाला कळकळीची विनंती करायची। हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमाती यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं, त्यामुळे शासनाच्या कागदपत्रांमध्ये एकसंधपणे हा समाज एसटी म्हणून नोंदवला गेला। ही नोंद आजही महत्त्वाची मानली जाते कारण त्यावरूनच पुढील आरक्षणाचे फायदे लागू होतात। तेलंगणा राज्यात अनुसूचित जातीचा लाभ हा बंजारा समाजाला मिळतो। मराठा समाजाला नवीन GR मध्ये हैदराबाद गॅझेटचा फायदा होईल तर याचा फायदा बंजारा समाजाला देखील द्यायला हवा अशी भावना मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे। बंजारा समाज आहे तो म्हणतो की जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण होतात, मग आम्हाला सुद्धा एसटीतून आरक्षण मिळावं, तो लाभ मिळावा, आमचे जुने पुरावे देखील घ्या म्हणा, घ्या म्हणा, त्याला असल्यावर घ्यायला काय हरकत आहे आणि यांना असल्यावर देत नसते, नसणाऱ्याला देत असते। ज्याला आरक्षण नाही त्याला देत असते ती आणि ज्याला आहे ना त्याला देत नसते। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये देण्यात आलेला GR मराठा समाजाच्या फायद्याचा नाही असं अभ्यासक बोलतायत। GR मधून काही साध्य होणार नाही, मराठा आणि इतर समाजांनी त्यावर अवलंबून राहू नका असं आवाहन केलं जात आहे। प्रत्यक्ष GR पाहिल्यानंतर त्यामध्ये असं काहीही नव्हतं, कारण 2004चा GR, 2012चा GR आणि 2023चा GR यापेक्षा हा GR वेगळा नाही, फक्त शब्दच्छल केलेला आहे, शब्द बदललेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं मनोज जरांगे पाटील, मराठा समाजाची आणि आमची सर्वांचीच फसवणूक केलेली आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी सर्व अभ्यासकांशी चर्चा करावी आणि महाराष्ट्र सरकारला जाब विचारावा आणि पुढील निर्णय घ्यावा। मराठा समाजाला सरकार जुन्या पुराव्यांच्या आधारावर लाभ देत असेल तर इतर समाजही आता पुढे येऊन लाभाची मागणी करत आहेत। एका समाजाची मागणी पूर्ण करताना दुसऱ्या समाजाची मागणी अपूर्ण जर ठेवली तर इतर समाजात देखील आक्रोश निर्माण होण्याची शक्यता आहे। बंजारा समाजाने सुद्धा सांगितलंय हैदराबाद गॅझेटियरमध्ये आम्ही एसटी असल्याचे पुरावे आहेत, त्यामुळे आम्हाला एसटी प्रवर्गाचा लाभ मिळावा ही मागणी बंजारा समाजाने केलेली आहे। त्यामुळे आता मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण करत असताना या समाजाच्या म्हणजेच बंजारा समाजाच्या मागण्या देखील पूर्ण कराव्या लागतील, अन्यथा बंजारा समाज सुद्धा आक्रमक होऊ शकतो आणि आंदोलनाचा त्यांनी इशारा दिलेला आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी पारधी समाजावर गुन्हेगारीचा शिक्का मारलेला होता, तर या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण देखील अत्यल्प आहे, परंतु फासे पारधी समाजावरचा